नमस्कार मित्रांनो, कुष्टगीला आपली सकाळ झाली होती बरं का. आपण तिथून हलून आलो पुढे विजापूरमध्ये. विजापूरच्या बायपासला मारला बघा पण आम्ही पुढे आलो. पुढे आलो तर काय भाला मोठा हत्ती बघा चालला होता बुसकाड घेऊन. जागाच देत नव्हता, कशी तर जागा घेऊन आलो पुढे बरं का. एकदा शेवळा विजापूरचा बायपास संपवला आणि डायरेक्ट आलो पुढे बरं का. पुढे आलो, आपल्याला प्यायचा होता चहा. मग काय गडी गेलं चहा प्यायला, चहा वगैरे घेतला आणि तिथनं पुढे आलो बघा आम्ही. तरी काय गडी बघा लई मस्ती करते ही. चालायचा तर वयाच्या मानाने ह्यांच्या. पुढं आलो बघा आणि ही बघा वैष्णव लॉजिस्टिकची गाडी आहे बरं का. टॉपचा खिलाडी आहे मार्केटमधला आमच्या ओडिसीचा. कुठं पण जावा ह्यांच्या गाडी दिसते सारख्या. हा तिकोड्यात आलो, तिकोड्यातनं मारला बघा आता 1 नंबरमध्ये राईट बघा. पुढं आलो, हळूहळू चाललो तर पुढं बरं का. आणि पुढं बघतो तर काय बघा जजच्या मागं लय जोरात ॲक्सिडेंट झाला राव. काय गाड्या हळून चालवा, आपली नाही आपली घरची महत्वाची ते आपल्याला लक्षात ठेवा. पुढं आलो, पंपात डिझेल वगैरे टाकलं बरं का. आणि पुढं आम्ही आलो नागज पाट्याला बसलो नाश्ता करत ठरलं आपल्याला जायचं आहे घराकडे जायचं म्हणल्यावर कसं हात लगेच वळवाळ त्यात. मग काय मारला नागज पाट्यावर राईट बरं का. पुढं आलो जुनोनीकडे लेप मारला, जुनोनी पास करत आलो डायरेक्ट कोळ्यात तुला रोड लय बारीक आहे बरं का. हळूहळू काढायला लागते इथनं गाडी. तसंच पुढं आलो बरं का. पुढं आल्यावर रोहित शेड बघा आमचं कसं असते. रोहित हसर बघी घराकडे जायचं रोड 1 नंबर आहे बघा. इथनं 17 पाटीसनं मारला लेप. पुढं आलो वरकोड्याकडे मारला राईट. तिथनं तसंच पुढं आलो बघा. वरकोड्याकडे जायचं रोड 1 नंबर आहे. आणि घराकडे जायची वडले असल्यामुळे बरं वाटत होतं बरं का. पुढं आलो आमच्या गावात बरं. हे आमचं गाव आहे बरं का. मरीमाताचं मंदिर आहे आमच्या गावात बरं का. मरीमातेच्या नावानं चांगलं म्हणलं पुढं आलो. आमच्या गावचा तलाव 1 नंबर तलाव आहे. ही तलाव आटला नाही की आम्हाला दुष्काळच पडत नाही बघा. घराकडे बघा आलो पुढं. हे बघा पुढं आलो, माणसं म्हणते ती दाढी बिडी करत जा रे. बरं म्हटलं असं द्या. फायनली घरापाशी पोचल्या बघा. हे झाडं लावली ती बरं का मी 4 वर्षापूर्वी. त्याचं एवढी मोठी झालेली झाडं बघितली का नाही, जरा मन बरं वाटतंय का आपण लावलेलं काहीतरी होतंय भविष्यात. सावली वगैरे होणार आहे ह्याचीच. हे बघा आमचं घर 1 नंबर दिसतंय बरं का. फरशा गेल्यात वर्षी लावून घेतल्या. ही आमचं पुतणी आहे बघा कशी डुलत बसली. आमचं हेड ऑफिस नाद नाही करायचं मम्मीच आमच्या. मम्मी पोर घेणार आहे म्हणलं जेवण गच केलं बरं का. आई मग पाड भरून खाल्लं. हे आमची हिंदवीने रुद्रिया बघा हे खेळत होती बरं का. तिथनं रुद्रिया आमचा बागी चालली म्हणलं पप्पी द्यायला आलता. पप्पी घेतली, लय दिवसानं गाड्यानं पप्पी दिली बरं का. काय स्मेल जातं पळून. हे आमचं चुलतं बघा तात्या, आमच्या घरातलं पहिलं ड्रायव्हर आहे बरं का. त्यांनी 9 टनाची गाडी बिना बंद पडता गाडी हलवली बरं का. बरं वाटलं. लय दिवसानं गाडी चालवली त्यांनी. पण कर म्हणते ना अंगात ड्रायव्हर की पहिल्यापासून असली का नाही हे भारी असतं. घरात मम्मीनं बरं का गाडी आपली जायची म्हणल्या पूजा वगैरे केली. आणि आम्ही आपलं आता म्हणलं जाऊया मम्मी निघतो बरं का. मी म्हणलं बरं म्हणले हळून जा आणि परत ये. सगळ्यांना बाय बाय म्हणलं निघालो बघा. पुढं आलं तर काय हे आमचा साहिल बघा. साहिल म्हणला थांब की. नाही म्हणलं बाबा जायचं आहे. हे बा आमचा राहुल शेड आला हेखंड. मला म्हणलं अरे हे बाग द्राक्ष देतो तुला. बरं म्हणलं चालतंय आलोच. मग ती बघा माझ्या वाडवत उचला होता. आलो म्हणला घे बाबा द्राक्ष जा म्हणला. बरं हे रोहित शेडनं द्राक्ष घेतली आणि आम्ही आलो पुढं बघा. आपण विभूतवाडीतनं घेतलं बघा. आतिश शेड येणार होतं ना मुंबईला. मग काय आलो पुढं बहिणीच्या पुढं आलो. रोड खराब होता. परत तिथं आलो चोराड फाट्यापासून जरा चांगला रोड लागला बरं का. राईड मारला बघा आम्ही आणि आलो पुढे इकडं तर आणीवाडी टोल नाक्यावर. ही माणूस बघा आम्हाला सारखं दमत होता, जेवण करून देत नव्हता. इथं मला सारखा गाडी काढा इथं महाराजांची ज्योत दिसली. महाराजांच्या ज्योतचं दर्शन घेऊन आम्ही पुढे आलो बघा. आणि कात्रजचं घाट उतरत होतो. पुढं बघा अतिशय नंबर चॅटिंग करते तर काय कळत नव्हतं. पुढं आलो तसंच घाटात बरं का. काठात ही बघा इथं पोलीस 100-200 रुपये घेऊन सोडते बरं का गाड्या. चवडा मला असला की. आणि घाट उतरायला आम्हाला काही जाम नव्हता, पण चढायला लय जाम होता हो. मुंबईला आज मी जिरती पण आपल्याला उतरायला मोकळा होता म्हणून आपण रिलॅक्स चाललो होतो. पुढं आलो आपण बघा कल्याणमधनं बघा बायपासला लागलो होतो बरं का. बायपास पास झाला. महाराजांचं इथे दर्शन घेऊन बघा आम्ही आलो इकडं पुढं. बेवंडीत पास झाली. पडगा वगैरे कंपनीत पोचलो. काय कंपनीत व्हिडिओवर काढलं नव्हतं बरं का. गाडी खाली करून झाली. पुढं आलो आपण सागर हॉटेलला. ही गाडी बघा रान आपल्याला गार करत होता. असू द्या म्हटलं चला इथं आंघोळ करून झोपलो होतो. कारण उद्या सकाळी आपल्याला भरायला जायचं होतं. आम्ही काय रात्रीच खिचडी घातली होती बरं का. मग काय आपलं टॉपचं नियोजन असतं खिचडी बनवायचं. आपल्याला खायला लागतं हो. म्हणजे कसं खिचडी हो असं म्हणायचं मला तुम्हाला. आम्ही पोट भरून खिचडी खाल्ली. आम्ही आलो बघा भरायच्या ठिकाणी. ही बघा भरायच्या ठिकाणी आम्ही आलो होतो बरं का. ही मशीन आपल्याला भरायची होती. मग काय तेव्हा क्रेन आलं की आपली गाडी भरायला सुरुवात झाली बघा. लगेच गाडी भरून झाली बरं का आमची. हळूहळू गाडीने भरून काढलं होतं. परत तिकडे आम्ही सगळे गाडी बांधली आम्ही सेमडी करायचं होतं आपल्याला म्हणून आम्ही आपलं डबल गाडी कल्याण म्हणून टाकली. हो दिसशीचा बघा कसा बारा दिसतोय. गाडी खाली करायच्या ठिकाणी पोचलो बरं का आपण. साहेबांनी नियोजन एवढं भरलं होतं. सकाळी 9 वाजता ट्रेन बोलवून ठेवलं होतं. म्हणजे आम्ही पोचलो बघा 2 वाजता. मग गाडी खाली करायला लावली. आम्ही इकडे रिलॅक्स होत होतो. गाडी खाली करून झाली. आम्ही आपलं तर चाललो होतो कळंबोलीला जाताना काय इथं वडापाव 2 घेतलं बरं का. आणि पुढं आलं तर थोडं ट्रॅफिक लागलं होतं हलका फुलकं. असं द्या म्हटलं जाऊ द्या आता काय लागलं तर लागलं. ही त्रिमूर्ती बघा ह्यांचा नाद नाही करायचा बरं का. तसंच बघा जय हनुमान म्हणलं. पुढं काय संध्याकाळचं बघा अतिशय आलं. आम्हाला आईस्क्रीम वगैरे दिलं बरं का. आता आईस्क्रीम वगैरे खाऊन झालं. परत आता भेटू. धन्यवाद.